हे बघा आता आम्ही इकडे टोल नाक्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आता बघा कसं वाटतंय. आज मस्त तयारी केली आम्ही गावी जाण्यासाठी आणि सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून. आणि आज माझ्या ब्लॉग मध्ये नवीन अशी चिमुकली पाहुणी आहे, ही बघा. आणि इकडे मिस्टर गाडी चालवतात. थोडासा रस्ता खाली आहे म्हणून आपण पटापट जाण्याचा प्रयत्न करूया. इकडे नजारा एकदम मस्त आहे. बाहेर सफेद काळे मस्त केस बघण्यासारखे आहेत. ही आपली खाडी आहे खाण्याची. आणि पाणी इकडे खाडीचं आंघोळ करत नाही त्याच्यात आंघोळ नाही करत आहे. मासे असतात ते. आणि आमची पाहुणी करते त्याच्यात आंघोळ करायची आहे का? हे बघा आंबाडीला ट्रॉफिक जाम झालेले आहे. आपण शेतावर पोहोचलेलो आहेत आता. हे बघा इकडे शेतावर आपण पोहोचलेले आहे. गाडी थोडी आपण इकडं साईडला लावून घेऊ आणि बघू शेताचं काय झालंय ते. भात कसं काय झालंय ते दाखवते तुम्हाला. इकडे गाडी लावून घेऊया. गाडी लावली आपण आणि उतरून बघूया काय आहे ते शेतात कसं काय अपडेट आहे. आम्ही शेतावर पोहोचलोय, उतरलोय आता मस्त की. आणि समोर रस्त्यावर चिखल चिखल आहे तरी सुद्धा जातोय आम्ही. दुडू चाललोय आता शेताकडं. पाऊस तर पडतोय वाटतं. भात पण थोडस नाहीपेक्षा व्यवस्थित आहे. हे बघा काटे आहे तिकडे. हे बघा भात झालंय व्यवस्थित तसं. पण आता ऊन पडतो त्याच्यामुळं खत मारू शकत नाही त्याला. हे आपल्या शेताचं आताच हे आहे. बघा थांब जरा मामाना येऊ दे. मामांचा हात पकडून राहा. मी जरा तिकडे बघते शेतात कसं काय झालंय ते. आणि चला आपण पहिली 2 शेतं बघून घेऊ कारण तर आपल्याला जास्त टाइम नाहीये. पटापट आपण बघून लक्ष लावून लगेच निघूया. कारण आज 1.5 दिवसाच्या गणपतीचा विसर्जन आहे. त्याच्यामुळे आपल्याला रस्त्यात खूप ट्रॉफिक मिळेल. आताच आंबाडीला आलो तेव्हा खूप ट्रॉफिक होती. कशी आलोय आम्ही इकडे. आणि बघा आपलं भात व्यवस्थित झालंय पण तिकडे थोडस हाय खत मारायला पाहिजे होतं एक हात. पण जाऊ दे आता. त्याच्यात पाणी कमी आहे थोडस आणि ऊन पण पडतोय भरपूर. त्याच्यामुळं काही आपण खत मारू शकत नाही. आणि मध्ये तिकडे त्या साईडला दगड आहे खाली त्याच्यामुळं खत मारून फायदा नाही. आणि इकडे या बांधाला बघा तुरी पण झाल्यात व्यवस्थित. जरा ते गवत भरपूर आहे त्याच्यामुळं तुरींचं काही व्यवस्थित गवत काढलं तर होतील ते व्यवस्थित. आणि हे पण इकडे पण ओ तिला पकडा जरा. आमची छोटी भावाची मुलगी आलेली आहे तिला. चला आता खालच्या शेताकडे आपण जाऊया. बघू जरा तिकडचा पण. इकडे चिखल आहे थोडा. चिखलात पाय भरतील आपले त्याच्यामुळं. चला त्या बाजूला जाऊन बघू थोडस आणि बघू. मुलं 2 आले होते ते फोटो काढत होते इकडे समोरून. आणि
तो बघा समोरचा आपला डोंगर सुंदर असा हिरवागार झालेला आहे आणि त्याच्या खाली जसे पाहिजे तशी मस्त सुंदर सुंदर असे शेत आहेत आणि ते बघा मिस्टर जायला लागलेत. तिला उचलून घ्या जरा. आणि ऊन पण पडले. चप्पल पडली तिची, ओरडायला लागली. थांब जरा चप्पल. चला 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 आपण जाऊ बघू जरा तिकडे शेताकडं पटापट. चला मी पण आता काट्या ओलांडून त्या साईडने जाते. इथे मोठा रिस्की काम आहे एक काट्या ओलांडायचा. पाय अडकला तर डायरेक्ट पडणार त्याच्यातच. हे बघा आणि तुला पण आले. थांब जरा. हे बघा आपण ते बिया लावलेल्या वेला आता मस्तपैकी चढले तिकडे होईला आणि इकडेचा हे दाखवते तुम्हाला. हे इकडे काकडीचा पण हा वेल मस्त झालेला आहे. त्याला काकड्या काही आल्यात नाही अजून. ते व्यवस्थित झालेले आहे ते बघा. आणि हे सुद्धा शिरोल्याचा वेळ मस्त गेलाय वरत इकडे वेलीला चढले आणि बाकीचे बघा इकडे वेल फुल आले त्याला आता शायद बाजतील लवकरच. आणि हे आंबे, हे बघा हे आंबे इकडे. आणि एवढं गवत पेणून सुद्धा एवढं गवत झालं परत रिटर्न एवढंच उंच झालं. आणि इकडे नाही एवढं झालं पण मध्ये भरपूर झालंय. आणि इकडे सुद्धा हे बघा भेंडी हे तानी काकडीचे व्यवस्थित झाले. आणि हा सुद्धा शिरोल्याचा मस्त झालाय. कारल्याचे ताने निघलेच नाही. कारले लावले ते बघा मस्त काकडीचे असे ताने झालेत. आले पाहिजेत ते काकड्या त्याला ताण्याला. आणि इकडे सुद्धा मस्त झाले. आणि हे तुरी याच्यात गवतात झाल्यात छोट्या छोट्या बघा एवढा पट्टा झालाय. आणि इकडूनचा बाहेरचा आहे दाखवते मोठा. चला आणि पण परत सुद्धा आता आपल्याला आंब्यांना इकडे हे करावं लागणार आहे. बाकीचे आंबे माझे उन्हाळ्यातच मेलेत, पाणी नव्हतं ते ना. आणि हे आंबे चला इकडून वय तुटले तिकडनंच जाऊया. आता मेकअप करणं चाले शेतावर. इकडून वय पडले त्याच्यातूनच जाऊ. अय्यो काट्या तुटतात. हे बघा इकडे तुरी मस्त झालेल्या आहेत. आता होतील असं वाटतं आता. ठीक आहे. आणि इकडे आपला हा विरा इथे बघा. आणि हे विरा ते मासे आहेत छोटे छोटे हे बघा. त्यालाही पाणी कमी झालं. आणि बघा इकडे भात कसं एकदम नाजूक राहिलंय माझं. पाणी नाही वरच्या पट्ट्याला बघा. इकडे हाय हा पट्टा एकदम कमी असं उंची कमी राहिलं त्याची. ही उंची कमी लय छोटं छोटं भात राहिलं. यावर्षी मला व्यवस्थित वाटत नाही माझं भात. बघा एकदम असं पिवलं पण आहे. आणि जो पट्टा पाण्याचा आहे तो व्यवस्थित झालाय. आणि तिकडे बघा तिकडे ते मिस्टर पाणी बांधून घेतात. मला वाटतं परत खेकड्यांनी तोडलं वाटतं ते पाणी बांधून ठेवलेलं. सुंदर असं तरी पण खत असतं तर खूप छान झालं असतं याला. चला इकडे बघू आपण. आणि हे पाठीमागच्या तर खूप छान वाटतात. इकडे छान वाटतात तुरी.
आणि आपण काकडी सुद्धा बघू तिकडं बाजले का. पण ती छोटी आहे ना, ती जरा मस्ती करते, तिला घेऊन जायला जरा कठीणच आहे. बाजलेत का हो काकड्या? हे बघा तिकडे बघतात मिस्टर, नाही म्हणतात. मी आता तिकडे जात नाही. छोटी आहे ना, हा अडचण सुद्धा आहे तिकडे, आणि ऊन पण भरपूर पडले. तिला घेऊन फिरायचं बोललं म्हणजे थोडस टेन्शन आहे. हे कशाला काढून टाकलं तू? हे बघा ह्याच्यात मासे दिसतात का तुम्हाला? किती आहेत? किती मासे अडकून राहिले त्याच्यात. चला आता इकडं आपण फिरून येऊ, जरा एक फेरफटका मारते. चला माझ्या मागे. तिकडे त्यांना दोघांना बसवलंय तिकडे पाठीमागे, आणि मी थोडस लक्ष लावून येते तिकडे, कारण तर तिकडे पण तुरी कशा आहेत बघते. नाहीतर उंदीर नाही, खेकडे. उंदीरच येतो माझ्या तोंडात कालपासून. घरात उंदीर मिळायला लागलेत आम्हाला. आणि आमच्याकडे असं असतं, गणपती आले का उंदीर आमच्याकडे येतोच. त्याच्यामुळे हे बघा आमच्याकडे उंदीर मामा आलेला आहे. शनिवारी गणपती बसणार आहेत, तर आमच्याकडे गुरुवारी आलेला आहे. आता मला वाटते 11चा टायमिंग झालेला आहे. हा 12चा टायमिंग झालेला आहे. आणि बघा उंदीरच येतं माझ्या तोंडामध्ये. इकडं पण मस्त झालंय बा काकडीचा वेल. चाललेत आता पसरत चाललेत, होतील. आपल्याला एक मिळलं तरी बस झालं. आणि हे बघा खेकडं, दिसत का? दिसत पळत बघा, हे बघा गेलं ते बिळात. आपण पण जाऊया इकडे. थोडस रस्ता खराब आहे, गवत आहे, आणि मला भीती वाटते. हे बघा इकडनं भात कसं दिसत. सुंदर असा नजारा, हिरवं हिरवं. इकडे मी पूर्ण लाल लाल चेहरा झालाय, आणि एवढे थकले ना, बोलायला पण नाही वाटत. एवढे थकले प्रवासात, आणि गरमीने हाल खराब आहेत आमचे. त्याच्यामुळं खूप घामाने चिक 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 झाले. आणि इकडे आता उतरायचा प्रश्न पडलाय. इकडे उतरायला हे बघा किती भारी गवत वाटतं ना. एकदम झाड अशी गादी टाईप होतं हे गवत. चला घरी जाऊन थोडस आपलं फ्रेश होऊन, आणि छोटीला तिकडे माझ्या माहेरी नेऊन सोडायचे, ते तिला सोडू आणि ठाण्याला आपल्या निघू प्रवासाला. काय आता आपल्याला उशीर होतो. पाणी चालू आहे इथे पाणी चालू आहे. तिकडनं असं शेतामध्ये जातं ते पाणी असं साईडने. इकडनं पण पाणी थोडस निघतं, तिथे दिसतं का तुम्हाला ते वळवळ ते आहे ना, तिथनं पाणी निघतं. आणि इथे सुद्धा हे बघा, इथे पाणी चालू आहे. तसं पाणी बांधलं तर काही टेन्शन नाही आपल्या शेताला. हे बघा या शेताला. चला आता आपण निघू इकडे शेतामधून. आणि ते बघा माझी वाट बघतात दोघ जण, कधी येते म्हणून.
तिला घाई झाली घरी जाण्याची, कधी जातो घरी, आणि तिची मोठी बहीण आहे, तिला खाऊ घेऊन जायचं. हे बघा, आणि हे तुम्हाला दाखवते, हा टेटूचा झाड आहे. त्याला हे फुलाले आहेत, आणि फुलं फुललेली नाहीत, ते कळायच आहे. हे ह्या टेटूच्या शेंगाची शेंगा मोठ्या होतात, त्याला खूप मोठ्या होतात, आणि एक शेंगाची भाजी 4 माणसांची भाजी होईल एवढी शेंग मोठी होते याची. आणि ही औषधी असतात. आता तर त्याला फुलं आलेली, शेंगा आलेल्या नाही. आणि खूप अशी औषधी गुणकारी भाजी आहे. त्याला शेंगा जर भेटल्या आपल्याला कुठे मार्केटला, तर त्याची रेसिपी जरूर टाकेन मी तुम्हाला. चला आता पुढे आपण बघूया. चला, इकडे तर दरवाजा उचकलेला आहे, आणि आपण जाऊन बघू जरा घरात काय आहे अपडेट घरातली. इकडे काचा उचक्यात येते मी, आणि इकडे बघा किती सुंदर अशी फुलं फुललेली आहेत. हे बघा, पुस्तकी फुलं आलेली आहेत. आणि हा आपला प्राजक्ता. इकडे चला, इकडे सुद्धा पिंक फुलं मस्त फुललेली आहेत. हे बघा, मस्त आता माझं फुलाने घर फुलून जाईल, घर म्हणजे दाराजवळ समोर. चला आता निघतोय आम्ही, सगळं इथेची लाईट वगैरे बंद करतोय, आणि थोडस मी तुम्हाला माझ्या आवारातलं झाडांचं हे दाखवते. चला बघूया आवारात झाडं आहेत कशी काय ते बघू. बुके खालते पण ऐकत नाही मुलगी, माझ्या भावाची मुलगी ऐकत नाही. नंबरची लबाड आहे, लबाड. ही बघा, तिला सांगला बाहेर उभी राहा, ती आतमध्ये माझ्या बरोबर. तिथंच थांब आता, तिथेच राहा, जाऊ नको कुठं. हे केवड्याचं झाड आहे, आणलेलं तिकडं इकडे साईडला ठेवलेच झाड. हे बघा, आणि हे शेवग्याचं झाड आहे, ते पूर्ण वाकून राहिलंय. हे बघा, शेवग्याचं झाड. आणि थोडस इथे ट्रॅक्टर रस्त्याला चालू आहे, त्याचे आवाज येत नाही व्यवस्थित. आणि हे बघा, जास्वंदीचं मस्त फुल फुललेलं आहे. इकडे पण बघू आपण थोडेसे झाड झालेली आहेत मस्त की. आणि मागच्या वेळेला करांडे वगैरे छोटे छोटे होते, आता जरा मस्त मोठे झालेत. आणि अडचण खूपच झालेली आता, हे सगळं सुट्टी लागली थोड्या दिवसाची, कारण सुट्टी तर तशी आहेच, पण सध्या तिकडे ठाण्याला पण मला काम आहे, त्याच्यामुळं इकडे जास्त दिवसाची सुट्टी काढून येता येत नाही. खूपच अडचण झाली. आणि तिकडे आपलं आपण हे लावलं होतं काय ते लिंबाचं झाड, फांद्या लावल्या होत्या झाड म्हणते मी, पण प्रत्येक घेतलेला फांद्या लावल्या होत्या. एकच आहे, दुसरी कुठे गेली, दुसरी तर नाही दिसत ती. हा इकडे, इथे हे बघा, तिला पण मस्त हे आले, फुटले तिला. हे बघा, कोंब आले, म्हणजे झालीच समजा आता तर. हे बघा, आमची लालू, याच्यासाठी परत रिटर्न आलोय आम्ही. ही आमची लालू, ही बघा, ती आम्हाला ते आपल्या किल्ल्याला ठेवलंय. हे बघा,
ये टाकायच्या. आमच्या बरोबर कुडूस पर्यंत विचारी आली होती. काय होते? हे बघा तिला खाणं आणलंय आमच्या कुकूच. तिला देतोय आता आम्ही. दिलंय म्हणजे देतो नाही दिलंय. आणि आम्हाला हे बघा तिला आता खायला घातलंय. पाणी पण ठेवलं इथं. हे बघा खाल्लंय आता तिने थोडस. जा लालू खाते. जा का जा ग. हे बघ हे घे. हे बघ मागे येऊ नको. हे घे. हे का चल टाटा. चल तिला आता बाय करू आपण. बाय. इथेच बस दाराजवळ. हा हा. आणि असे लालूला आम्ही आता बाय करून निघतोय परत. पुन्हा तिच्यासाठी आलो रिटर्न. पुन्हा आता ते आमच्या मागे मागे विचारमुख प्राणी एक. चल एवढा इकडे पाऊस पडतोय. गंमत काय आहे ना मस्त पैकी. आणि आमचा छोटा ब्लॉगर येऊ बघा. बोल तुडा बोल. छोटा भाई ना. छोटा भाई आमचा. छोटा भाई ना. फक्त एकच वर्ड येतो मला छोटा भाई. दुसरा काही येत नाही. फक्त रिपीट करता येते. आणि इकडे पाऊस जोरदार आहे. पडून गेलेला आहे. आता चिमचिम फक्त पडतोय. आणि मी चालले माझ्या माहेरी ती छोटीला नेऊन ठेवण्यासाठी. माझ्यासाठी खड किती वाट बघते. माझ्यासाठी वाट बघते. मग त्याच्या हे मला कधी मग बघा आमचा छोटा ब्लॉगर. छोटा ब्लॉगर. हे बघा समोरून लालपरी येते मस्त की. शहापूर ते वाडा. आणि माझ्या माहेरी आले. आणि हे बघा माहेरचं माझं. हे बघा हे माझं माहेरचं घर आहे. आणि हे नवनाथांचं मंदिर आहे इकडे. आणि छोटी तिला आणून सोडलंय आता. आता तिला सोडून तर आम्ही निघालोय. आणि इकडे आता मेन आडगाव रोडला निघालोय. हे बघा मस्त की मी फुल झाड बघायला आले. आणि पहिल्यांदा तर गुलाबाची झाडं बघते. छानपैकी गुलाबाची झाडं आहेत तिथे. आणि जास्वंद्या सुद्धा आहेत तिकडे. आणि हे आपले झेंडूचे आहेत. इकडे सुद्धा आहेत फुलझाडं. हे बघा सुंदर अशी फुलं आहेत. आणि ही पण खूप सुंदर फुलं आहेत इथे. इकडे बाकीची झाडं आहेत तिकडे. दुसरे काही नवीन तर दिसत नाही तिकडे. आणि हे बघा हे नवीन काहीतरी बघितलं आज मी.
छानपैकी येते फुललेलं. हे बघा, हे म्हणजे हे भैया बोलतात आपले, हे सुख शांतीसाठी आहे, घरासाठी शुभ आहे. या फ्लावर कोणाला पाहिजेत असेल तर परचेस करू शकताय तुम्ही. आणि मी सुद्धा काहीतरी नवीन काहीतरी असं बघण्यासाठी आले होते इकडे, पण खूप महाग होते म्हणून नाही घेतले. कारण तर माझ्याकडे आता सध्या बिल्डिंगचं पण काम चालू आहे आणि ठेवायला सुद्धा जागा नाहीये, त्याच्यामुळे नाही घेतलं. आता चालले मी तशीच, बघू ठाण्यात बघितलं चांगले भेटले झाड तर घेईल, नाहीतर नाही घेणार. आणि ते बघा, इकडे बघितले होते आपण झाड त्या साईडला, आता नाही घेते मी. आणि टाइम खूप झालंय त्याच्यामुळे लगेच निघाले मी. जास्त काही धावतोल करत बसले नाही आणि निघाले. चला आता डायरेक्ट ठाण्यालाच भेटूया. आत्ता जस्ट पोहोचलेलं आणि हातपाय धुते, फ्रेश होते चांगले, जेवण वगैरे करून. चला सगळ्यांना टाटा बाय बाय, आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला बाय.